वडेट्टीवार साहेब बोलताय का? बोला. हो, ही लक्षवेधी माननीय पातकुळकर साहेबांनी मांडली. आमच्या टेक्निकल एरर माझं नाव त्यामध्ये येऊ शकलं नाही. मी काल आक्षेप घेतला. सगळे आपण ही माझ्या मतदारसंघातील झालेली घटना आहे. अत्यंत दुःखद घटना आहे. सगळ्यांना माहीत आहे. एकाच कुटुंबातील, घराजवळचे शेजारी, एकाच कुटुंबातील, एकाच समाजातील 4 व्यक्तींचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. अध्यक्ष महोदय, 2 वर्षापूर्वी घडलेली घटना, वाघ हे आम्हाला वरदान आहे की शाप आहे अशा प्रकारची परिस्थिती. कारण जंगलं आम्ही राखली, जंगलाचं संगोपन आम्ही केलं आणि आता आमचाच जीव आम्ही धोक्यात घालतो. आंबेशिवनी नावाचं गाव आहे. सुधीरभाऊ त्यावेळेस मंत्री होते की नाही मला माहीत नाही, त्यावेळेस कोणाकडे खातं होतं. एक वृद्ध व्यक्ती घरात आणि त्याची सून, नवऱ्याचा मृत्यू झाला म्हणजे मुलाचा मृत्यू झाला होता. त्या कुटुंबाचा आधारच ती महिला होती. दुर्दैवानं काय झालं की ती मोहफूल गोळा करायसाठी ती महिला गेली आणि वाघाने तिचा बळी घेतला. घरात म्हातारा आणि एक त्याला 2 लहान मुलं, एक 10 वर्षाचा, एक 9 वर्षाचा. 2 महिने दुःखात गेलेत आणि परत तेंदूपत्त्याची सीझन आली. ते मोहाचे फूल झाले की तेंदूपत्ता येतो. हा माणूस परत त्या जंगलात गेला कारण त्याचा आधारच तो होता. जंगल हे जगण्याचा आधार. मोहफूल असेल, तेंदूपत्ता असेल. हजारो कुटुंब या जंगलावर जगतात मंत्री महोदय. आणि हा म्हातारा माणूस जवळपास याचं वय 68 वर्षाचं होतं. हा तेंदूपत्ता संकलनासाठी गेला आणि याला सुद्धा वाघाने जंगलात मारलं. हे आंबेशिवनी नावाचे गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली तालुक्यातील घटना आहे. उरले कोण? तर एक 9 वर्षाचा आणि 11 वर्षाचा 2 मुलं उरले. आदिवासी कुटुंब, घरात कोणीच नाही. ज्यावेळेस आम्ही त्या घरात गेलो आणि ते पाहिलं त्यावेळेस चिंता वाटते की या वाघाच्या संदर्भात पैसे खर्च करून, हजारो म्हणजे पैसे खर्च करून वाघ बघायला येणारे पर्यटक आम्ही पाहिलेत. वाघाच्या प्रतीक्षेत 6-7 तास उन्हात, पावसाळ्यात, हिवाळ्यात वाघ बघायला येण्यासाठी आम्ही सोय केली, व्यवस्था केली, जंगलं राखलीत, सेंच्युरी निर्माण केलीत. पण त्या वाघामुळं एकीकडे बघणारे येणारे सुखवस्तू कुटुंबातील त्याला बघण्यासाठी हजारो खर्च करतात आणि त्याच 1000 रुपयासाठी पोट भरण्याच्या खडगीसाठी त्या माणसाला जीव गमवावा लागतो. हे एक मला वाटतं आमच्या एका मित्राने यावर सुंदर एक म्हणजे लेख लिहिला. सुंदर काय म्हणावं, त्या वेदनेचा लेख लिहिला. अध्यक्ष महोदय, या घटना नेहमीच्या व्हायला लागल्या. पूर्वी असं म्हणायचं, आमचे आई वडील सांगायचे की वाघाला 12 वर्षातून 1 पिल्लं व्हायचं असं सांगायचं. आणि वाघ बघायला मिळाला की ते पुण्याचं काम समजायचं. वाघ हे केस असलेल्या माणसाला बघायचंच नाही, दिसायचं नाही असं म्हणायचे अख्ख्या दिवशी. पण हा 4 म्हणजे त्याला 4-4 बछडे व्हायला लागले. वाघाला 4 पिल्लं आणि 4ही जगतायत. 5 होत आहेत, 5ही जगतायत. आता सांगा तुम्ही की या एवढ्या त्याला 12 एका वाघाला 12 मैलाचा त्याचा परिसर लागतो. त्याला 12 मैल म्हणजे एक वाघ नाही तर तो मार्क करतो तिथे झाडावर. तुम्हाला सगळ्या माहीत. आता तुम्ही वनमंत्री पूर्वी पण होता. मी ज्यावेळेस वनविकास महामंडळाचा अध्यक्ष होतो, आपण मंत्री होता त्यावेळेस. आणि त्या परिसरामध्ये तेवढा जर त्याला एरिया लागत असेल आणि त्यापेक्षा जर अधिकचे वाघ असतील आणि ते आहेत, त्यामुळं तिथील वाघांना ट्रान्सलोकेट करणं, तिथून शिफ्ट करणं आणि जेवढा जंगल ज्या वाघासाठी लागतो तेवढेच वाघ ठेवणं, पहिल्यांदा यावर उपाययोजना करण्याची आवश्यकता. अध्यक्ष महोदय, जर आपण जंगलापेक्षा 4 पट वाघ तिकडे आहेत, 4 पटीनं, तर हे लोक ही जंगलातील वाघ शेतात जात आहेत. घटना ही जंगलातील घडली, ही घटना तरी शेतामध्ये जाऊन शेतामध्ये लोकांना वाघ हल्ला करून मारतोय. या सुद्धा मोठ्या प्रमाणात घटना अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी घडलेल्या आहेत. मंत्री महोदय आपल्या लक्षात आणून देतो. माझं एवढंच मत आहे या संदर्भात. ही या कुटुंबात गेलेत, अनेक जण जाऊन आलेत. मला वाटतं तुम्ही पण जाऊन आलात सुधीर भाऊ त्या घरात. तुम्ही पण जाऊन आलात मंत्री महोदय. माझ्या मतदारसंघातील ही घटना आहे. एक कुटुंब असं आहे ज्याची बायको गेली, त्याला एक पायच नाही, एक पाय नाही आणि छोटी मुलं आहे. एकाचा वडील वारला आणि आई पण वारली.
फक्त 2 मुलं आहेत आणि म्हातारी आजी आहे. तुम्ही जर जाऊन आला असाल तर तुम्ही बघून आला असाल. निराधार आहेत. मुलं, आई नाही ना, वडील नाही. काय करशी शकतील ते? पैशानी कुटुंब पालटा येतं? पैसे दिलेत म्हणून माणूस परत आणता येतो? 25 लाख दिलेत, 50 लाख दिलेत, तो जीव परत येत नाही. त्या कुटुंबाचं संगोपन कसं होईल? किमान तुम्ही आता यामध्ये सगळं करत असताना चांगला निर्णय घेताय. मी त्यावेळेस अभिनंदन माजी मंत्र्यांचं पण केलेलं. चांगले निर्णय होता. ही घटना सातत्यानं होत आहेत. तिथे आम्ही राहतो. शिवाय आम्हाला घ्यावं लागतं. वन अधिकाऱ्यावर हल्ले होतात, त्यांनाही वाचवावं लागतं. जर एक घटना, हळदा नावाचे गाव आहे माझ्या मतदारसंघात, फॉरेस्टरला उचलून घरात कोंडलं आणि जमा घुसला होता. आम्ही घुसून त्याला बाहेर काढलं. आले पोलीस आणि 200 लोकांवर गुन्हे दाखल केलेत. अजूनही कोर्टाच्या चक्रा मारतायत ती माणसं. काय दोष आहे त्यांचा? अशा अनेक गंभीर घटना होतात. म्हणून माझा प्रश्न असा आहे की तुम्ही त्यामध्ये एक वस्तू करा. ज्या कुटुंबातील व्यक्ती जातो, या वाघाच्या हल्ल्यात त्याला एक नोकरीची व्यवस्था त्या ठिकाणी झाली पाहिजे. परमनंट नोकरी, ज्या क्वालिफिकेशन ज्याचं जेवढं असेल त्याला एक नोकरी त्या कुटुंबातील व्यक्तीला द्या, तर त्या कुटुंबाला आधार मिळेल. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, दुसरा प्रश्न असा आहे की तुमची वाघांची संख्या दरवर्षी सेन्सस होतो. जेवढ्या वाघांना जेवढं जंगल लागतं त्या पलीकडचे अतिरिक्त वाघ जे आहेत ते वाघ तिथून ट्रान्सलोकेट करा, दुसरीकडे त्यांना घ्या. हा माझं कराल का? हा सरकारला माझा दुसरा प्रश्न आहे. आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न अध्यक्ष महोदय, की आपण ज्या काही उपाययोजना आता इथे सांगतोय त्या आपण आता नवीन ज्या काही उपाययोजना आपण सांगितल्यात त्या पुरेशा आहेत का? माझा तिसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की त्या भागामध्ये आज तुम्ही गॅस सिलेंडर आपण देत होतो कारण जंगल तोडू नये म्हणून. पहिले सिलेंडर 5 फ्री द्यायचे, 9 सिलेंडर गॅसचे. आता योजना बंद करून टाकली. माणूस भरू शकत नाही. 1000 रुपयाचा आदिवासी जंगलातला माणूस, ट्रायबल माणूस ते रिफिल करू शकत नाही. तुम्ही ते पुन्हा किमान 12 सिलेंडर त्यांना फ्री द्यावं, कारण जंगलामध्ये लाकूड तोडण्यासाठी त्या माणसाला जावं लागतं, कारण चूल पेटल्याशिवाय त्याच्या घरचं स्वयंपाक होत नाही. त्यामुळे एक तर तुम्ही पूर्वी बिटं कापली जाती, जंगल कापून लाकडं लोकांना विकण्यासाठी डेपोवर आणली जायची, ते सगळं बंद झालेलं आहे. मग जातील कुठे? तिथे जातील. या तेंदूपत्ता संकलनामधून आपण आता चांगला निर्णय घेतला की जे काही निधी येतो तो परत आपण त्यांना पूर्णच्या पूर्ण देतो. हा चांगला निर्णय झाला. पण पोटाच्या रोजगारासाठी तिथे जावं लागतं. त्या भागामध्ये वनावर आधारित एखादा चांगला लोकांना रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल असे कायमस्वरूपी त्या भागात उपाययोजना करण्याचं सरकारकडे काय नियोजन आहे हे सुद्धा आपण सांगावं, अशी माझी आपल्याला विनंती आहे. मंत्री महोदय.